काही गोष्टी जगात खऱ्या आहे पण बऱ्या नाही. इकडं पहा माझ्याकडं. सरप पाहिला का तुम्ही? सरप, साप, साप असं एवढा मोठा साप. हां, सापाला असं वाटलं बा चला डावरगावला यज्ञ चालू आहे, तळेकर महाराजचं कीर्तन आहे, सगळी महाराज मंडळी आली पुण्याहून आळंदीहून, चला दर्शन करू एकदा सगळ्याचंच. असं एवढा मोठा साप माझ्या हाताकडं पहा. बोसाऱ्यात राहतो, कणग्यात त्याच्यात साप अडचणीतच राहतो साप. पण दर्शन घ्यायचं म्हणून आला आणि असं गर्दीतून साप घुसला. असं इकून अवघाने त्यानं गर्दीतून आला एवढा मोठा साप. खरं सांगा, कीर्तनकाराची शपथ घेऊन गर्दीत साप जर घुसला तर खाली बस सांगतो मी दिसल्यावर. महाराज कीर्तनकाराच्या छातीवर पाय देऊन पळतील माणसं साप दिसल्यावर. साप खरा असतो पण गर्दीत घुसला तर साप बरा असतो का? खरं आहे साप. हां, बरेच माणसाला साप नाही म्हणतायत साप दिसल्यावर. जर गल्लीत साप निघला तर कावडाच्या आतून पाहतं लोक मारोस तोरण, मारल्यावर म्हणतं आपल्याला बोलवायचं होतं, घरातच होतो. म्हणजे साप खरा आहे पण गर्दीत घुसला तर साप बरा नाही. खरं आहे पण बरं नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत तर खऱ्या नाही. आता सप्ताह चालू होता डावरगावला. पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत जो महाराज आला तो देवाचं, जो महाराज आला तो देवाचं, जो महाराज आला तो देवाचं. सगळे पोरं सोरं वैतागले. काय धंदा लावला म्हणे राव हो. कोणता महाराज आला की देवाचं कीर्तन कसं असं चटक मटक झिंगणंग चिकणंग काय झड लावली म्हणे देवाचं देवाचं. हेत कंटाळले सगळे. महाप्रसाद झाला, भांडे घासले, बोर झाले म्हणून कंटाळले म्हणून टाईमपास म्हणून घरी गेले. काय आपल्या घरी साधन आसन, टी व्ही आसन, एलसीडी आसन, LED आसन. 3 तास टाईमपास म्हणून, बोर झाले म्हणून, कंटाळले म्हणून 3 तास पिक्चर पाहिला. तुम्ही म्हणसान कोणता पाहिला? तुम्हाला जो आवडन तो पहा, आपल्याला काय करायचं. कंटाळले म्हणून, बोर झाले म्हणून, टाईमपास म्हणून पिक्चर बरं आहे. कसं आहे? बरं आहे. पण अस्तित्वात पिक्चर खरं आहे का भैया? बरं आहे फक्त. जर खरं असतं महाराज तर आता बी घरी गेल्यावर तुम्हाला 1 तास पिक्चर सापडतो पहा. कोणत्या पिक्चरचा शेवट एकच, गुंडा म्हणजे हिरो येतो आणि गुंड्याच्या पोटात चाकू खोसतो नाही तर गोळी मारतो, एवढंच येईन. ते बी लगे मरून पडतो, लगे त्याला उचलतात, राम बोलो भाई. आणि सकाळी तुम्ही टी व्हीचं बटन पहा चालू करून. ज्याला रात्री फुकून आले टी व्हीत त्याला सकाळी टी व्ही चालू केली पहिल्यांदा जे आहे तेच घालतं टी व्हीत. बरोबर आहे ना? मग जर खरं असतं ते तर मेलेला माणूस पण उठला असतं का? ते फक्त टाईमपास म्हणून बरं आहे, अस्तित्वात खरं नाही. बरं आहे टाईमपास म्हणून बरं आहे. साप खरा आहे पण गर्दीत घुसला तर बरा नाही. पिक्चर बरा आहे पण अस्तित्वात खरा नाही. काही गोष्टी खऱ्या आहेत तर बऱ्या नाही आणि काही बऱ्या आहेत तर खऱ्या नाही. मग काही गोष्टी जगात खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. काय खरं नाही काय बरं नाही. एका मावशीनं गणेश महाराजला सांगितलं, वाडेकर म्हणे महाराज सगळ्या महाराज मंडळीला चहा प्यायला आपल्या घरी घेऊन या. गणेश महाराजनं सगळे महाराज मंडळी घेतले आणि म्हातारीच्या घरी चहा प्यायला नेले. पण महाराज मंडळी चहा प्यायला नेले आणि घरातलं लेकरू रडायला लागलं. इतकं जोरजोरात रडायला लागलं. चॉकलेट घे, बिस्किट घे, दूध भात घे, कुल्फी घे, कशानंच पोरगं आहे ना. म्हातारीला बी पस्तावा आला की महाराज लोक घरी आणले आणि लेकरू काय आरडायला लागलं. कशानंच लेकरू आहे ना. पस्तावली म्हातारी. खानाचं घर होतं धाब्याचं, एकामागे एक 7-8 मजले. म्हातारीनं लेकराला हातात धरलं. 2-1 वर्षाचं लेकरू होतं आणि मांगलच्या कोपऱ्यात नेलं मागं तिकडं आणि लाईट बंद केला आणि म्हातारी जोरात आरडली. 1 घंटाभर लेकरू रडत होतं. म्हातारी म्हणे हे चुप बैस, कोपऱ्यात बागुलबाई. काय म्हणली म्हातारी? चुप बैस, कोपऱ्यात बागुलबाई. इतकं शांत बसलं महाराज ते लेकरू. दमनी निघत आहे ना अजून. इतकं शांत. तुम्ही कशी बसले आता? इतकं शांत. मला सांगा आता हे लहान लहान लेकरं राहणे तर यांची बी आई म्हणते हे रडू नको कोपऱ्यात बागुलबाई. आम्ही लहान होतो तर आमची आई म्हणायची हे रडू नको कोपऱ्यात बागुलबाई. तुम्ही लहान होते तुमची आई म्हणायची रडू नको कोपऱ्यात बागुलबाई. हे 2-4 म्हातारे बसले माझ्या पुढं. यांची आई म्हणायची रडू नको कोपऱ्यात बागुलबाई. कीर्तनकाराची शपथ घेऊन सांगा तुम्ही बागुलबा पाहिला? बागुलबा नावाची वस्तू जगात नाहीच. पण ती आईच्या दृष्टीने
आणि बाळाचा भरोसा आईवर आहे. आई म्हणते ना बागुलबा येईन बापा कोणी कोण घेईन खाऊन, चूप बसलेलं. म्हणजे आईच्या दृष्टीनं बागुलबा खरा नाही आणि बाळाच्या दृष्टीनं मला खाऊन घेईन म्हणून बरा नाही. हे खरंही नाही आणि हे बरंसुद्धा नाही. मग महाराज जगात खरं काय आणि बरं काय त्याचंच उत्तर महाराज पहिल्या चरणात देतात. सत्य सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, हा हा, नाम विठोबाचे बरे. तेने तुटती बंधने, तेने तुटती बंधने, तेने तुटती बंधने, तेने तुटती बंधने. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटती बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने, येणे तुटते बंधने. महाराज म्हणतात, टाळी वाजवा म्हणतात एकदा. जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही, काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाही, काही खऱ्या नाही आणि बऱ्या नाही, काही खऱ्याही आणि बऱ्या आहे. काय खरं आहे महाराज? सत्य साच खरे, फक्त नाम विठोबाचे बरे. का खरं आहे माहिती? एक व्यक्ती एका वेळेला एकाच ठिकाणी असतो, दुसऱ्या ठिकाणी त्याचा अभाव असतो. म्हणून देवाचं नाव काल होतं म्हणून सत्य, देवाचं नाव आज आहे म्हणून साच, आणि देवाचं नाव उद्या राहणार आहे म्हणून खरं. महाराज देव व्यापक आहे. देव कसा आहे? व्यापक. मला सांगा, तुमचं गाव ग्रुप ग्रामपंचायत आहे का हो? आणि केदरखेडा ग्रुपच आहे का? एवढं मोठ्या गावाला हे सगळे गावं जोडून असेल. मला सांगा, तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतमधल्या 4-2 गावाचा जो सरपंच आहे, हा 4-2 गावाचा सरपंच आहे का सगळ्या तालुक्याचा सरपंच आहे? 4-2 गावाचा सरपंच आहे. तालुक्याच्या बाहेर गेलं, 4-2 गावं सोडले तर त्यांना काही प्राधान्य आहे का? काही नाही. आपल्या माणसाला आपल्या भागात जेवढी किंमत, 4-2 गावाचा सरपंच 4-2 गावाचाच सरपंच, सगळ्या तालुक्याचा सरपंच नाही. पण देवाचं तसं नाही. इथल्या सरपंचाला इथलेच माणसं सरपंच म्हणतील, बाहेर गेल्यावर कोणी सरपंच म्हणतं आहे? ज्याला माहीत नाही ते माहीत असलेले म्हणतील पाहुणे रावळे समजा. पण देवाचं तसं आहे का? आता इथला मारुती समजा, मारुती इथला मारुती मारुती, आणि नगरला गेले तर तिथला मारुती गणपती, असं आहे का ते? बरं, मग पुण्याला गेल्यावर मारुती गणपती. अरे महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर कुठेही जा, मारुती मारुतीच, त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. म्हणजे जीवाला देशाची मर्यादा आहे, जीवाला काळाची मर्यादा आहे आणि जीवाला लोकाची मर्यादा आहे. देवाला देव अमर्याद आहे. हो, आणि देवाचं नाव सुद्धा अमर्याद आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हे ज्ञानदेव मान पुसे निवृत्ती सिद्धाड,
गगनापेक्षा सुद्धा मोठं आहे. वर्ण थोडी तरी जास्त होती आज. गगना उडी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. गगना उडी वाढ नाम आहे. देवाचं नाव गगनापेक्षा मोठं आहे, म्हणजे जीव परिच्छिन्न आहे आणि देव व्यापक आहे. म्हणून काल होता सत्य, आज आहे साच आणि उद्या राहणार आहे खरं. सत्य साच खरे फक्त नाम विठोबाचे बरे. महाराज, जे सत्य नाव आहे, जे साच नाव आहे, जे खरं नाव आहे, ते जर आम्ही आमच्या मुखाने घेतलं तर आमच्या जीवनात काय फायदा? त्याचे 2 फायदे महाराज दुसऱ्या चरणात. जेने तुटती तेने तुटती तेने तुटती बंधने. वा वा. जेने तुटती बंधन. येणे येणे एले तुटते एले तुटते एले तुटते बंधन एले तुटते बंधन. येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती येणे तुटती येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने. एले तुटते एले तुटते तुटते एले तुटते बंधन एले तुटते बंधन. उभया लोकी कीर्ती जेणे उभया लोकी कीर्ती जेणे उभयला की कीर्ती जण उभयला की कीर्ती जण उभया लोकी कीर्ती जेणे उभया लोकी कीर्ती जेणे उभयला की कीर्ती जण उभयला की कीर्ती जण. येणे तुटती येणे तुटते येणे तुटते बंधन येणे तुटते बंधन येणे तुटते बंधन बंधन येणे तुटती बंधन उभय लोक कीर्ती जने. उभयला की कीर्ती जण उभयला की कीर्ती जण. येणे तुटती बंधने उभया लोकी कीर्ती जेणे उभया कीर्ती जेणे महाराज म्हणतात, जे सत्य नाव आहे, जे साच नाव आहे, जे खरं नाव आहे, ते जर आपण आपल्या मुखाने घेतलं तर महाराज म्हणतात त्याचा आपल्या जीवनात फायदा होतो. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. बंधनातून माणूस मुक्त होतो, हा पहिला फायदा. आणि त्याला त्रैलोक्यात कीर्ती मिळते, हा दुसरा फायदा. कोणाला मिळाली महाराज त्रैलोक्यात कीर्ती? की ज्यांनी सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन केलं. महाराज म्हणतात अनेक लोक असे आहेत की ज्यांना त्रैलोक्यामध्ये कीर्ती मिळाली. थोडा स्वर लावायला पाहिजे. चालू करा बरं. त्रिलोक्यात कोणाला कीर्ती मिळेल? महाराज म्हणतात असे अनेक लोक आहेत. एक प्रमाण सांगतो तुम्हाला. उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकावर, उभारला ध्वज तिन्ही लोकावर, उभारला ध्वज तिन्ही लोकावर. ऐशी चराचरी कीर्ती
चराचरी कीर्ती ज्याची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान लोटी कीर्ती ज्याची ऐसे चराचर कीर्ती ज्याची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान सोपान मिळाले. महाराज म्हणतात उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची कोणाची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा त्यांना त्रैलोक्यात कीर्ती मिळाली. किंवा अजूक सांगतो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. किंवा अजूक सांगतो तुका म्हणे का मरण्याची सर तुका म्हणे का मरण्याची सर तुका म्हणे का मरणाची सर तुका म्हणे का मरणाची सर तुका म्हणे का मरण्याची सर तुका म्हणे का मरण्याची सर तुका म्हणे का तुका म्हणे का मरणाची सर तुका म्हणे मरणाची सर उत्तमाची ऊर कीर्ती मागे उत्तमाची ऊर कीर्ती मागे उत्तमाची ऊर कीर्ती मागे उत्तमाची ऊर कीर्ती मागे रती माईका दुःखाची जनती रती माईका दुःखाची जनती रती माई गे दुःखाची जननी रती माई महाराज म्हणतात तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती जगात शिल्लक आहे ज्यांनी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन केलं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा. रात्रंदिवस ज्यांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं त्यांची कीर्ती त्रैलोक्यात आहे. महाराज म्हणतात त्यांनी सत्य साच खऱ्या नामाचं चिंतन केलं. महाराज आपण सुद्धा भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आपण सुद्धा देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण कोण दिवस येईल कायसा मी सांगून गेलो. आपलासुद्धा क्षणाचा भरोसा नाही. कशेन काय आपण या झडपडातून वाचलो महाराज, नाही तर लय लोक गेले का नाही बरं. देवाची कृपा आहे म्हणून आपण सुद्धा उर्वरित काळ आणि भगवंताच्या चिंतनात घातला पाहिजे. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनातला सफल काळ तो असतो चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आपण सुद्धा चिंतनात काळ घालावा. एक प्रमाण सांगतो तुम्हाला कसा काळ घातला पाहिजे. काळ सारावा चिंतने चिंतने सारावा चिंतने चिंतने
गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नान गंगा स्नान हे देवाच्या पूजन पूजन देवाच्या पूजने पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या आहार विहार विहार युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार विहार महाराज म्हणतात आपण सुद्धा आपल्या जीवनातला काळ हा चिंतनामध्ये घालवला पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. महाराज म्हणतात चिंतनात काळ संतांनी घालवला म्हणून त्यांना त्रैलोक्यात कीर्ती मिळाली. उभय लोकी कीर्ती जेने आणि येणे तुटती बंधने विठोबार कुमाये कुमाय 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 विठोबाय रखुमाय विठोबाय रखुमाय विठोबाय रखुमाय विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय विठोबार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार कुंडली कबरदार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सुत हनुमान की गो माता की जय. विठ्ठल विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय कुमार कुमार विठोबाय रखुमाय महाराज म्हणतात त्रैलोक्यात कीर्ती मिळते आणि बंधनातून मुक्त होतो. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. बऱ्याच लोकांना कीर्ती मिळते पण चिंतन केल्यानंतर बऱ्याच लोकांचे प्रमाण आपण पाहिले. महाराज तुमची माझी सगळ्याची जी धडपड चालू आहे आता जगात जीवन जगताना काय मिळवण्यासाठी चालू आहे बरं. आता एवढं खटाटोप चाललं समजा हा इतका महाराष्ट्र पेटला 2-4 महिन्यापासून सगळे अपडेट आहेत माणसं. कशासाठी चालू आहे सगळं कीर्ती मिळवण्यासाठी. पण महाराज हे किती जरी कीर्ती मिळवली किती जरी तर एक ना एक दिवस याच्या पुढं माझी लागत असतं. काय लागतं माझी. असं इथं आहे का माझी ह ब प परमपूज्य माझी दत्तात्रेयांना सपकाळ असं आहे का ते. महाराज परमार्थातलं आणि संसारातलं फार मोठा फरक आहे रामेश्वर भाऊ. परमार्थात जसं जसं वय वाढत जात असतं तसा तसा परमार्थातल्या माणसाचा अधिकार वाढत जातो आणि संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं त्याचा अधिकार कमी होत असतो. म्हणून परमार्थ करायचा. परमार्थात अधिकार वाढत असतो. इकडं व्यवहारात तुम्ही केवढंही पद प्राप्त होऊ द्या त्याच्या पाठीमागं माझी लागतं. महाराज या आमच्या गावचे माजी सरपंच आहे बरोबर आहे ना. असं म्हणतं का कोणी या आमच्या गावचे माजी महाराज आहे बा जुन्या काळात. बरं असं काही नाही. परमार्थात जेवढा माणूस म्हातारा होईल जेवढं वय होईल तेवढा त्याचा अधिकार वाढतो आणि संसारात जेवढं वय वाढल तेवढा त्याचा अधिकार कमी होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे हाड होती बा संसारात.
वय झालं की. म्हणून परमार्थ केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थ केला पाहिजे, आवडीने परमार्थ केला पाहिजे, हौशेने परमार्थ केला पाहिजे. मग कीर्ती त्रैलोक्यात मिळत असती. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. बंधनाचे 2 प्रकार आहे महाराज. एक बंधन आहे ते भावनेचं आहे आणि दुसरं जे बंधन आहे ते शरीराचं आहे. एखाद्या वेळेला शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस सुटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद झालं, पण छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले. शरीराचं बंधन आहे. धर्मवीर संभाजीराजे सुटून आले नाही. आपल्या सगळ्या हिंदू धर्माचं दुर्दैव आहे. हो, पण धर्मवीर संभाजीराजांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक यातना त्यांना भोगाव्या लागला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव सगळ्यांनी पाहिलेलं आहे. काही सांगून वेळ घ्यायचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कैद झालं, पण राजे सुटून आले. हे शरीराचं बंधन आहे. शरीराच्या बंधनात अडकलेला माणूस सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस सुटत नाही. एक माणूस रामदास स्वामीकडे गेला आणि रामदास स्वामीला म्हणे, महाराज मला संसार सोडा वाटतो, पण संसारच मला सोडत नाही. रामदास स्वामी त्या माणसाला बोललेच नाही. असं झाड होतं समोर. रामदास स्वामी पळतच गेले आणि त्या झाडाला कवळी घातली. आणि रामदास स्वामी त्या माणसाला म्हणायला लागले, ए भल्या माणसा, अरे मला हे झाड सोडायचं आहे रे, पण हे झाडच मला सोडत नाही. तो माणूस म्हणे, महाराज जास्त झाली काय? अहो तुम्हाला झाडांना धरलंच नाही, मग तुम्ही झाडाला धरलं. तसं महाराज आपल्याला संसारानं धरलंच नाही, मग आपण संसाराला धरलं. घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होत माझे बळे झाला बंद. घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. महाराज म्हणतात जीव हा मुळात मुक्त आहे, पण जीव बंधनात अडकला. कशामुळे? घेऊन या छंद माझे माझे. हे माझं, ते माझं, आमकं माझं, तम याच्यातच जीव अडकला महाराज. नाही तर या जीवाला काही घेणं नाही. हा जीव जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला काही घेऊन आलता का? तो काही व्याप होता का त्याला? करदोडा तर नव्हता गड्या, बाकीचं काय घेऊन बसली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात करदोडा नव्हता आणि त्याला नावं नव्हतं. उपजल्या बालकाशी नाम न येते पाशी. नंतर ही उपाधी लागली, ठेवी लेणी नावेशी ओ देत उठे. मग त्याचं नाव ठेवलं समाधान. हा असं आहे ते. मग ते म्हणतं तवर त्याला काही घेणं आहे का? ही सगळी उपाधी. आपण मुळात मुक्त होतो, पण घेऊन या छंद माझे माझे याला बंधन म्हणतात. भावनेच्या बंधनात अडकलेला माणूस सुटू शकत नाही. एक ओवी सांगतो ज्ञानोबरायची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावनेचं बंधन मोठं कडक राहतं. शरीराच्या बंधनातून माणूस सुटू शकतो, पण भावनेच्या बंधनात माणूस सुटत नाही. ज्ञानोबरायांनी एक उदाहरण दिलं बघा एका ओवीत. भोळ्या माणसाचं. भोळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक भोळा माणूस आहे, इतका भोळा बस कधी उठणं नाही, बसणं नाही, जाणं नाही, येणं नाही, बाजार नाही, हाट नाही, लग्न नाही, साखरपुडा नाही, कोणची मौत नाही, कोणची वास्तुशांती नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी भजनाला नाही. बस उठला का शेत, उठला का शेत, शेत एक शेत, शेत दोन्ही डबल शेत, एवढाच उद्योग. पण गावात सप्ताह चालू झाला आणि त्याच्या बायकोनं त्याला हाका मारली, म्हणे इकडे या. म्हणे काय? आपल्या घरी महाराज मंडळीला पंगत आहे, ते काही पंक्तीत ते कोट्याच्या तांदूळाचे भात काही खाणार नाही. ते तुम्ही केदरखेडला बाजारला जा आणि 2 किलो बासमती तांदूळ घ्या, हे घ्या 200 रुपये. तो म्हणे बाजारला आणि मी आपण बिन भाकरीचे बैल चारतो भाऊ, पण आपण काही बाजारात जात नाही. ते म्हणे काहून जात नाही तुम्ही? ते म्हणे आपण चुकलो तर मग. ती म्हणे अहो किती जवळ आहे केदरखेडा, असं मधून जा. ते म्हणे अजिबात नाही. मला कोणा चोरलं तर मग? ती म्हणे तुम्हाला कोण चोर राहिलं? कळडील किडं नाही वाकट्याला मरणी जा.
तो म्हणे अजिबात जात नाही. ते म्हणे काहून जात नाही. तो म्हणे मी चुकलोत, मग मला कोणा चोरलं. मग इतका बोळा. पण बायको हुशार होती. बायको घरात गेली माधूबाबा आणि कच्चा काळा दोरा आणला बायकोनं, असा कच्चा, आणि त्याच्या उजव्या पायात बांधला. आणि बायको म्हणे ह्या पा तुम्हाला कोणी चोरण, तुम्ही चुकसान म्हणूनच बाजारात जात नाही. ते म्हणे हा. बायको म्हणे ह्या पा जोवर तुमच्या पायातला दोरा तुटत नाही तोवर तुम्ही चुकत नाही. त्या काय माझ्याकडे गेलं ना बाजाराला. ते बाजारात गेलं, 2 किलो बासमती तांदूळ घेतले, तांदूळाचं गठोडं डोक्यावर घेतलं आणि असं अलीकडं आलं. एक रस्ता राजूरला जातो, एक केदरखेड्यात जातो आणि एक भोकरदनला येतो. तिथं आलं चौकात ते. आणि बाजाराचा दिवस होता आणि त्या चौकात गारोड्याचा खेळ चालू होता. बाजारात कमी लोक होते, इतके लोक ते खेळ पाहायला जमले. आता यालाही वाटलं काय भानगड आहे बाजार तर तिकडे, इकडं काय भानगड आहे. तर खाली मुंडकं घालून मध्ये घुसलं खेळ पाहायला. आता ते गारोड्याचा खेळ होता. खेळ रंगात आला. गारोड्यानं अशी दुलडी उघडीन, दुलडीतला साप असा गर्दीत सोडला. अहो लोक पळाले ना साप पाहिल्यावर. आणि तितक्या गर्दीत याच्या पायावर एकाचा पाय पडला आणि याचा दोरा तुटला. लागलं रडाला, मी चुकलो. बरेच डावरगावची माणसं केदार खेळला गेले. राम भाऊ चाल ना. ते म्हणे मी चुकलो. सगळं गाव घरी आलं तर गडी एकटा त्या चौकात होता. घरी एक माणूस आला म्हणे बाई सकाळचे तुमचे मालक त्या चौकात रडतात. बाईच्या ध्यानात आलं याचा कोड नंबर काय. बाई हुशार होती. पटकन काळा दोरा घेतला बाईनं, केदर खेळला गेली आणि त्याच्या पायात दोरा बांधला. बाई म्हणे चालन घरी. ते तिला बी म्हणे मी चुकलो. पण बाई जरा भक्कम होती. पवार बाबावण्याची सरकून मागं सनकन ठोली, हाळून मारा, सनकन एक ठोली. आणि बाई म्हणे पहा ना तुमच्या द्वारात पायात द्वारा, आणि कुठं चुकले तुम्ही. अहो द्वारा पायात पाहिल्यावर लागलं ना उड्या मारायला. मी सापडलो. मी अरे तू हरवलाच नव्हता गद्या, तुझा भाव होता. दोरा तुटला की मी चुकलो. ज्ञानोबराची ओवी सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कवळे एकूजो भ्रमलेपणे तुम्ही नवे गा चोरलो म्हणे ऐसा नातीला चंदुअंत करणे घेऊन ठाके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कवणे एकूजो भ्रमलेपणे तुम्ही नवे गा चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदवंत करणे घेऊन ठाके. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मी नवेगा चोरलो म्हणे, म्हणजे तो तिथंच होता पण दोरा तुटला की मी चुकलो. याला भावनेचं बंधन म्हणतात. भावनेच्या बंधनात जरी अडकला असला तरी तुकोबराय म्हणतात येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. पण नाव घेत असताना कसं घेतलं पाहिजे. तिसऱ्या चरणात बावजाच गाठी बावजाच गाठी बावजाच गाठी गाठी बावजाच 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 गाठी बसला उठा उठे बावजाच गाठी बसला उठा उठी बावजाच गाठी बसला उठा उठे बावजाच गाठी बसला उठा उठी इन टूटत बंधन 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 हो टूटत बंधन इन टूटत
करावे असं वाटत असन, बंधनातून मुक्त व्हावं ही जर इच्छा असन तर नाव घेत असताना भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, उदंड अशा प्रकारचा भाव त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण किंवा देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे पारसवीत, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वातात गा, देवा कारणे भाव तस्मात. काही लागत नाही, भावेविन देव न कळेनी, भाव बळे आकळे एरविना काही लागत नाही. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे.